नमस्कार, मी आकांक्षा MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। सततच्या वादातून गुन्हा दाखल झाल्यानंतर काही वाळू माफियांनी पीडित कुटुंबावर हल्ला करण्याचा प्रयत्न काल रात्री केला। त्यानंतर भयभीत झालेल्या कुटुंबाने थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात मध्यरात्री 12 वाजता येऊन आश्रय घेतला। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील शिरसवाडी येथे ही खळबळजनक घटना घडली आहे। घनसावंगी तालुक्यातील शिरसवाडी येथे रहिवासी वसंत वाघमारे यांच्या कुटुंबावर गेल्या काही दिवसांपासून वाळू माफियांची दहशत आहे। घरातील महिलांना वारंवार त्रास देणे, घरासमोर येऊन विचित्र हावभाव करणे आणि कुटुंबातील पुरुष सदस्यांना मारहाण करणे असे प्रकार तेथे काही वाळू माफिया करतात। या प्रकरणी घरातील एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार 2 वेळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र पोलीस वाळू माफियांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने आरोपीकडे दुर्लक्ष करतायत असा आरोप या कुटुंबाने केला। 15 मे रोजी अशाच प्रकारचा एक गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित संशयित आरोपींनी पीडित कुटुंबाच्या घरी येऊन सशस्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केला। ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली। यानंतर भयभीत झालेल्या वसंत वाघमारे यांच्या कुटुंबानं एका चिमुकल्यासह मध्यरात्री 12 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत पोलीस अधीक्षक कार्यालयातच रात्र काढली। आज पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांनी तेथील पोलीस कर्मचारी आणि वाळू माफिया यांची तक्रार पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांच्याकडे केली आहे। या प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी आम्हाला न्याय द्यावा, आरोपी आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी अपेक्षा कुटुंबानं व्यक्त केली आहे। तर तुम्ही रात्री 12 वाजता इथे आलाय एसपी ऑफिसला, काय समस्या आहे तुमची? आमच्या महिलांना छेडछाड करतात आणि वाळू माफिया ते आणि सुनील विशाल हे 5-6 जण आहेत, रस्त्यात थांबतात, महिलाला छेडछाड करून ते रात्री आमच्यावर पण बेतली, आम्हाला पण मारण्याच्या ह्याच्या विषयाने ते कुऱ्हाडी नग्न कुऱ्हाडी घेऊन हिंडतात। आणि रातपासून आम्ही 12-1 वाजल्यापासून इथं एसपी ऑफिसला बसलेलो आहेत। त्यांच्यावर काही तुम्ही पोलीस कारवाई केली नाही का? गुन्हा दाखल नाही केला? पोलीस कारवाई केलेली आहे, पण ते वाळू माफिया असल्यामुळे त्यांना हप्ते जातात आणि हप्ते गेल्याच्या नंतर ते त्यांच्याकडून म्हणजे आम्हाला काही सपोर्ट करत नाहीत ते, तर आम्ही एसपी ऑफिसला त्यासाठीच आलेलो आहे। काल काय प्रकरण झालं होतं आणि किती वाजता आलाय तुम्ही इथे? काल त्यांनी जमानती केल्या आणि वडिलांना अडवलं आणि तुमच्याकडे बघायची म्हणून त्यांना हांबरी-तुंबरी केली। ते तिथून पळून गेले, पोलीस स्टेशनमध्ये थांबले आणि जीव वाचवलं। आणि आमच्याकडे आल्यानंतर आम्ही परत त्यांच्या नग्न कुऱ्हाडी हे बघून आम्ही भीत बाहेरच्या साईडच्या रस्त्याने आलो आणि मग नंतर इथं आलो। किती वाजल्यापासून तुम्ही इथे एसपी ऑफिसला आहे? 12 वाजल्यापासून। काय मागणी आता? आता एसपी ऑफिसकडून अशी मागणी आहे की त्यांच्याकडे चांगली कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जोपर्यंत त्यांच्याकडून कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत। नाव काय तुमचं? कुंडलिक वसंत वाघमारे। जालना शहरातील शांतिनिकेतन शाळेतील 10वी उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांच्या गौरव कार्यक्रम प्रसंगी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर बोलत होते। यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर आणि संस्थेचे अध्यक्ष भास्करराव आंबेकर यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचा गौरव केला। यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितराव भुतेकर, प्राध्यापक राम कदम, नगरसेवक तथा संस्थेचे संचालक अश्विन अंबेकर, माजी नगरसेवक बाला परदेशी, नगरसेवक दुर्गेश काठोटीवाले, संचालक गणेश तरासे, पांडुरंग काळे, नितीन जांगडे, प्राध्यापक श्रीहरी दराडे यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शिक्षक अंबादास घायाळ यांनी केलं, तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिकच्या मुख्याध्यापिका प्रेमला पंडित, प्राथमिकचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाडवे, प्राध्यापक विकास राठोड, शिक्षक अशोक माधवले, मोहन भदाडे, पांडुरंग वाजे, शिवहरी मांटे, अंबादास घायाळ, रमेश गाडवे, शिवराम गिराम, अनिता जाधव, किशोर शेळके, सीमा इंगळे, कांचन वाघ, अरुणा मांटे, धनंजय सोनवणे, लक्ष्मी वटाणे, पूनम गायकवाड, संजय खरात, विशाल वाघ, वसंत गाडेकर, तुकाराम चव्हाण यांनी केले। यावेळी विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। मागच्या अनेक वर्षापासून शिक्षकांच्या मेहनतीवर तसेच विद्यार्थ्यांच्या जोरावर शांतिनिकेतन शाळेमध्ये 100% निकाल लागत आलेला आहे। त्याचप्रमाणे यावर्षीही 91 विद्यार्थी 10वीला यावर्षी शिकायला होते। 91 पैकी 91 ही जण एकदम चांगल्या गुणांनी पास झालेले। त्यानिमित्तानं आज आपले आमदार आदरणीय अर्जुनराव खोतकर साहेब यांच्या हस्ते आज या ठिकाणी शांतिनिकेतन शाळेमध्ये त्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवण्यात आलेला आहे।
जालना शहरातील भक्तेश्वर नगर परिसरात मूलभूत नागरी सुविधांचा प्रश्न गंभीर बनला असून संतप्त नागरिकांनी थेट महापालिका प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. पिण्याच्या पाण्याची अनियमितता, तुंबलेले ड्रेनेज लाईन्स आणि बंद पडलेल्या पथदिव्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांना घेराव घालत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. मिळालेल्या माहितीनुसार भक्तेश्वर नगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्याचबरोबर अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन्स तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येत असून दुर्गंधी आणि अस्वच्छतेचं वातावरण निर्माण झालं आहे. याशिवाय रस्त्यांवरील अनेक पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. या वाढत्या समस्येमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट महापालिका गाठत आयुक्त अंजली शर्मा यांना घेराव घातला आणि आपल्या प्रलंबित प्रश्नांवर जाब विचारला. नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी माध्यमांशी बोलताना प्रशासनाच्या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की भक्तेश्वर नगरमधील नागरिक अक्षरशः नरक यातना भोगतायत. वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नाही. त्यामुळे आम्हाला आयुक्तांना घेराव घालून परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून द्यावी लागली. आयुक्तांनी स्वतः या भागात येऊन पाहणी करावी आणि तातडीने समस्या मार्गी लावाव्यात ही आमची ठाम मागणी आहे. दरम्यान नागरिकांचा वाढता रोष पाहता आयुक्त अंजली शर्मा यांनी आंदोलकांशी चर्चा करत महत्त्वाचं आश्वासन दिलं. येत्या 2 ते 3 दिवसात स्वतः भक्तेश्वर नगर भागाला भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच पाणी पुरवठा, ड्रेनेज आणि पथदिव्यांच्या समस्या तातडीनं सोडवण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश देण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केलं. पालिका आयुक्तांच्या या आश्वासनानंतर नागरिकांनी तात्पुरता संयम बाळगला असला तरी प्रत्यक्षात समस्या कितपत सुटतात याकडे आता संपूर्ण भक्तेश्वर नगरवासियांचं लक्ष लागलंय. आयुक्तांचा दौरा आणि त्यानंतर होणारी कारवाई नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करणार का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. यावेळी आंदोलनात डॉक्टर सुभाषचंद्र बोस सेवाभावी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे, दशरथ लांडगे, विष्णू जाधव, किसन लांडगे, सुलोचना गायकवाड, मीनाबाई कोल्हे यांच्यासह महिला आणि पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मला हे सांगा की आज महानगरपालिकेला आलात आणि आयुक्त मॅडमला तुम्ही घेराव घातलाय, काय तुम्ही घरानं मांडले आयुक्त मॅडमला? जय हिंद सर, मी नेताजी सुभाषचंद्र बोस सर्व समाज सामाजिक संघटनेचा अध्यक्ष. आज दिनांक 19/5/2026 रोजी आज आम्ही महानगरपालिकेला येऊन सनी आयुक्त मॅडम यांना आम्ही भक्तेश्वर नगरच्या नागरिकांनी घेरा घातलेला आहे आणि घेरा घालून त्यांना आम्ही असे निवेदन दिलं आहे. त्यांना सांगितलं आम्ही आमच्या अडीअडचणी सांगितले आहे की आमच्या वार्ड क्रमांक 16 मध्ये एक तर रोड नाही, पाण्याची पाईपलाईन नाही, लाईट नाही, खूप व्यवस्था आमची गंभीर आहे. आम्ही त्यांना असं आश्वासन दिलं, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही ह्या मुद्द्यावर तुमच्या भक्तेश्वर नगरमध्ये आम्ही व्हिजिट मारू, आम्ही तिथे एक बार येऊ, आम्ही पडताळणी करू आणि काय काय समस्या तुम्हाला नाही ते आम्ही डोळ्याने बघून आम्ही तुम्हाला ती सुविधा चालू करून देऊ असे आम्हाला त्यांनी आश्वासन दिले आहे. हो, तर त्या बाबतीमध्ये आज आम्ही आयुक्त मॅडमला असं आम्ही निवेदन दिलं आहे की अर्जदार दशरथ रामा लांडगे यांनी दिनांक 22/2/2021 या रोजी अर्ज दिलेला होता की भक्तेश्वर नगरला महानगरपालिकेकडून टॅक्स पावती न देण्यात यावा व नळ व रोड सुविधा न देण्यात यावा. तर आज आम्ही आपसामध्ये भक्तेश्वर नगरच्या लोकांनी आमच्या काकांनी दशरथ लांडगे यांनी आपसामध्ये आम्ही सहमत करून आम्ही त्यांनी अर्ज आज तो वापस घेतला आहे आणि त्यांनी त्या मॅडमला स्वतः सांगितलं की मी ते अर्ज वापस घेतला आणि माझ्या गोरगरीब लोकांच्या तुम्ही टॅक्स पावत्या तुमच्या महानगरपालिकेमध्ये नोंदवा आणि त्यांना जी काही सुविधा भेटेल, रोड, नाली, पाणी, लाईट ही सुविधा तुम्ही त्यांना तयार करून द्या. आणि आम्ही आज त्यांना हे बी सांगितलं की आज आमच्या नगरमध्ये जे लोक रहिवासी बसलेत त्या लोकांनी ती जागा कोणाला विक्री करू नये आणि विक्रीदाराने त्यांनी घेऊ नये. जोपर्यंत आमचे सहमती पत्र होत नाही तो वेळेस त्यांनी कोणताही घेणं देण्याचा व्यवहार करू नये, नाहीतर आम्ही कायदेशीर कारवाई करू. आम्ही आज असं एक निवेदन दिलं आहे. सध्या जालना शहरासह परिसरात अनेक पेट्रोल पंपावर इंधन साठा उपलब्ध नाही. त्यामुळे शहरात नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसून येत आहे. जालना शहर गेल्या काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा भासत असून बऱ्याचशा पेट्रोल पंपावर स्टॉक उपलब्ध नाही, तर काही ठिकाणी स्टॉक उपलब्ध झाल्यावर नागरिकांची पेट्रोल भरण्यासाठी लांबच लांब रांग शहरात दिसून येते. याचबरोबर डिझेलचा देखील तुटवडा निर्माण झाला असून डिझेलबाबतही तीच परिस्थिती निर्माण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यातून तोडगा काढण्यासाठी सरकारनं इंधन बचत करण्याचं आवाहन केलंय.
महापालिका प्रशासन सध्या गोरगरिबांची घरे आणि दुकाने तोडण्यात व्यस्त आहे. मात्र महापालिका प्रशासनात हिंमत असेल तर त्यांनी बडी सडक, सराफा बाजार आणि धनदांगड्यांची अतिक्रमणे तोडावीत असा थेट आव्हान नगरसेवक फारुख तुंडीवाले यांनी मनपा आयुक्त अंजली शर्मा यांना दिलं आहे. जालना महानगरपालिका सुरू असलेल्या कारवाई हे विशिष्ट समाजाला टार्गेट केल्या जात असून मुस्लिमांनी गरिबांच्या घरावरती मनपाचं बुलडोझर चालत असल्याचा आरोप फारुख तुंडीवाले यांनी केला असून मनपा यांनी शहरातील धनदांगड्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करायची हिंमत नाही का असा सवाल देखील त्यांनी यावेळी प्रशासनाला विचारला. शहराला जर सुंदर करायचं असेल तर मनपा आयुक्त यांनी सरसकट अतिक्रमणे काढावी, नसता मनपा आयुक्त यांच्या विरोधात मोठं जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा यावेळी फारुख तुंडीवाले यांनी दिला आहे. ये महानगर पालिका वाले जो अतिक्रमण निकाल रहे हैं, आयुक्त मैडम से मेरी विनंती है कि जो शहर में पहले अति तात्काल विषय है जैसे कि साफ सफाई, स्वच्छता, पानी का, ये जो सबसे पहले आज मैं जो धक्का लेगा लास्ट महीने में जो हमारे ऊपर पानी का संकट आया है, ये दूर करना छोड़ के माननीय आयुक्त मैडम और महानगर पालिका की टीम ये जो इलीगल कंस्ट्रक्शन निकालने की जो बहाने बना के जो खुद के फेलियर है वो छुपा रही है. अतिक्रमण की आड़ पर नगर पालिका का जो कारोबार ठप हो चुका था, वो जो छुपाने का काम नगर पालिका कर रही है, तो ये सिर्फ और सिर्फ जो जनरल पब्लिक है इनको सताने का काम कर रही है. और महानगर पालिका का जो इस तरीके से पार्शियलिटी कर रही है कि जहाँ पर मुस्लिम बस्ती है और छोटे छोटे तबके के लोग रहते हैं, सिर्फ वही अतिक्रमण निकाल रही है. महानगर पालिका को मैं ओपन चैलेंज देता हूँ, अगर अतिक्रमण निकालना है, शहर को अगर सुंदर बनाना है, तो इन्होंने बड़ी सड़क का अतिक्रमण निकालना, कादराबाद रोड का अतिक्रमण निकालना, सिंधी बाजार का अतिक्रमण निकालना, सराफा बाजार में, क्या ये महानगर पालिका की हिम्मत नहीं होती कि वहां जाने की? आयुक्त मैडम, मैं आपको बोलता हूँ कि आपकी और आपकी टीम की वहां पर जाने की हिम्मत नहीं है क्या? बस वही हम जाएंगे, अतिक्रमण निकालेंगे जहाँ पर मुस्लिम तबके के छोटे छोटे समाज के लोग रहते हैं, जो भाजी पत्ता विक्रेता है और छोटे छोटे हॉकर्स वाले हैं, उनकी दुकानों का अतिक्रमण निकाल के तुम क्या साबित करना चाहते हैं? ये महानगर पालिका के फेलियर है. जब से महानगर पालिका बनी है, ग्राम पंचायत से भी बदतर काम हो गया है. यहाँ पर नगर पालिका ने ध्यान देना चाहिए. ये जो सफाई कर्मचारी आंदोलन में बैठे हैं इतनी धूप में, इनको समान वेतन, समान हक, जो इनको ये लोगों को जो स्वच्छता कर्मचारी बैठे हैं आज, इनको इनका हक देना चाहिए. तो महानगर पालिका खुद की नाकामी छुपाने के लिए अतिक्रमण के नाम पर ये जो झूठा मुखौटा पहनकर बैठी है, मैं महानगर पालिका आयुक्त मैडम और उनकी सारी टीम को एक चेतावनी देता हूँ, अगर इसके बाद कोई अतिक्रमण निकालने के नाम पर जनरल पब्लिक को सताया जाएगा, आम जनता को सताया जाएगा, तो उसका जन आंदोलन करके जन आक्रोश मोर्चा हम महानगर पालिका के ऊपर निकालेंगे. और महानगर पालिका में हर जिसका अतिक्रमण तोड़े सबको एक रूम देने का काम करेंगे. महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील अतिक्रमण हटविण्याची विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून जिल्हाधिकारी तसंच मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील बेकायदेशीर अतिक्रमणांवर कारवाई केली जाते. मात्र या कारवाई दरम्यान मनपा पथकावर हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. बरवार गली में वहाँ नहीं है क्या? वहीं अतिक्रमण बरवार गली में शनि मंदिर पे नहीं है? हाँ, वहाँ जाने का वहाँ नहीं है? वहाँ नहीं है? चलो. अरे बाप रे, तू गाली दे रहा है? वो कल्पेश साहब चलो. गाली दे रहा क्या रे तू? अरे गाली दे रहा क्या रे? अरे 2 दिन से तुम्हारे गाली दे रहा क्या? हमारी कितनी परेशानी है? हाँ? हाँ? अरे वहाँ जाओ ना तुम, बड़े बड़े रोडों पे करो. ये बना रही है, वहाँ जाओ मामा चौक में, उधर जाओ शनि मंदिर पे. हाँ देख रहे, हम सब देख रहे. कहने बोल रहे थे गरीबों को सता रहे क्या? हाँ अधिकारी को बोले तो.
मिळालेल्या माहितीनुसार लतीफ शाह बाजार परिसरात काल महापालिकेकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली होती. कारवाईनंतरही संबंधित ठिकाणी पुन्हा दुकाने थाटून अतिक्रमण करण्यात आलंय का याची पाहणी करण्यासाठी स्वच्छता निरीक्षक सॅमसंग कसबे आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी आपल्या पथकासह त्या ठिकाणी गेले होते. यावेळी परिसरातील काही नागरिक आणि भाजी विक्रेत्यांनी मनपा पथकाशी वाद घालत अचानक आक्रमक भूमिका घेतली. या वादाचं रूपांतर हल्ल्यात झालं असून स्वच्छता निरीक्षक सॅमसंग कसबे यांना धक्काबुक्की करत मारहाण करण्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच काही भाजी विक्रेत्यांनी स्वतःच आपला भाजीपाला रस्त्यावर फेकून देत तो मनपा कर्मचाऱ्यांनी फेकल्याचा आरोप केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान सॅमसंग कसबे यांच्या तक्रारीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास कदीम जालना पोलीस करतायत. आपण अतिक्रमण प्रमुख आहात आणि आता काही अतिक्रमण मोहिमेमध्ये होतं, आपल्याला काही मारहाण झाली, काय सांगा? माननीय अंजली शर्मा आयुक्त मॅडम यांच्या आदेशान्वये विजय फुलंब्रीकर उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक कालचे झालेले अतिक्रमण, ज्याच्यावर त्यांनी पुन्हा अतिक्रमण करून बसलेले स्थळ पाहणी करण्यासाठी व त्यांना ताकीद देण्यासाठी मला पाठवलं होतं. माझ्या संगती BC राठोड माझे प्रमुख, अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख व आमच्यासोबत अजय प्रेम भारती, आम्ही तिघजण लतीफ शाह बाजार येथे गेलो असता काही इसामाने माझ्यावर हमला केला. त्यांनी स्वतः त्यांचा भाजीपाला फेकून माझ्यावर मारहाण केली. त्यांनी पूर्वीच तसं प्लॅन करून ठेवलं होतं की हे पाहायला आले की यांना चाप द्यावा म्हणून सनी असं त्यांनी पहिलेच आयोजिलं होतं आणि त्यांनी ती क्रिया त्यांनी सुरू केली आणि मला माझ्या मानेवर काठी मारली आणि दोन्ही हातावर लाकडी काठी मारून मला सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला. जर सरकारी काम करत असताना जर असं सरकारी कामामध्ये नागरिक अडथळा निर्माण करत असले कधी, तर आम्ही आमच्या जीवाचं संरक्षण कसं करावा आणि काम कसं करावा, कसं स्वच्छता जालना स्वच्छ महानगरपालिका असं आम्ही आमच्या मॅडमनी जे आम्हाला कार्य आमच्या हाती दिलं ते आम्ही कार्य कसं करावा याचा मला प्रश्न पडलेला आहे. तरी पण नागरिकांना मी निक्षून सांगित आहे की त्यांनी आपापले अतिक्रमण स्वतःहून रोडवरचे व नाल्यावरचे काढून घ्यावा, जेणेकरून येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पाणी तुंबणार नाही व जीविताची हानी होणार नाही. गेल्या 40 वर्षापासून या लोकांनी बाजार चौकीच्या 2 नाल्या त्यांनी बंद केल्या होत्या, त्याच मोकळ्या करण्याचे आदेश आम्हाला माननीय अंजली मॅडम आयुक्त मॅडम यांनी दिले होते आणि तेच काम करण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि ते काम करत असतानाच त्यांनी आम्हाला मारहाण केली. या संदर्भात आपण फिर्याद वगैरे दिली का? या संदर्भामध्ये मारहाण झाल्याच मी इथं कदीम जालना पोलीस स्टेशनला आलेलो आहे आणि आता 353 दाखल करीत आहोत, त्यांच्यावर गुन्हा दाखल होत आहे. जाफराबाद तालुक्यातील हनुमंतखेडा येथे पूर्णा नदीच्या पात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांच्या विरोधात महसूल आणि पोलीस प्रशासनानं संयुक्तपणे एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. अनेक दिवसांपासून प्रशासनाचं पथक कारवाईसाठी गेल्यावर या बोटी पाण्यात पळून जात होत्या. मात्र आज दोन्ही विभागांच्या पथकानं अत्यंत चोख नियोजन करून 4 बोटींना जागीच उद्ध्वस्त करून नदीपात्रात बुडवलं. या धडक कारवाईत अंदाजे 2 कोटी रुपयांच्या बोटी, वाळू काढण्याचं हायटेक साहित्य, मशीन आणि इतर वस्तू पूर्णपणे नष्ट करण्यात आल्या आहेत. सदरची यशस्वी कामगिरी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि पोलीस अधीक्षक तेजबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय अधिकारी B सर्वनर, पोलीस उपअधीक्षक नितीन कटेकर, तहसीलदार अविनाश लोढे, नायब तहसीलदार मंगेश साबळे, ग्राम महसूल अधिकारी किशोर खंधारे, प्रभाकर शेनेवाड, सागर शेळके, अक्षय येलवंटे, सचिन गुळवे, कृष्ण भालेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव, अनिल सवडे, विष्णू जायभाई, गणेश घुशेंगे यांच्या संयुक्त पथकानं प्रत्यक्ष घटनास्थळी राबवली असून या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणलेत. जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याच्या पोलीस अधीक्षक तेजबीर सिंग संधू यांच्या आदेशानुसार चंदनशिरा पोलिसांनी मोठी कारवाई करत नागवाडे टोलनाका परिसरातील अवैध लोखंडी सळी विक्रेत्यांवर धाड टाकली. या कारवाईत विविध स्टील कंपन्यांच्या सुमारे 4,41,900 रुपयांच्या लोखंडी सळई जप्त करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चंदनशिरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं होतं. गुप्त बातमीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर जालना रोडवरील नागवाडे टोलनाक्याजवळ अवैध सळई विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी नवनाथ पांडुरंग गवळी
यांच्या ठिकाणी छापा टाकून विविध कंपन्यांच्या लोखंडी सळई जप्त केल्या. या प्रकरणी पोलीस अंमलदार कृष्णा तंगे यांच्या फिर्यादीवरून चंदनजिरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार साई पवार हे करतायत. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजबीर सिंग संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नीता दामदर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनसुख वेताळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, रवींद्र देशमुख तसेच चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष नागरे यांच्या पथकानं केली आहे. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.